नमस्कार, मी कल्पना आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवमहापुराणामध्ये आलेला एक उपाय सांगणार आहे। खूप वर्ष झाले तुमचं लग्न होऊन तरीही तुम्हाला संततीचं सुख प्राप्त झालेलं नाही आहे। तुम्ही खूप साऱ्या डॉक्टरांनाही दाखवलं, खूप सारे अनेक उपायही केले तरीही तुम्हाला अजूनही मूल झालेलं नाही आहे। तर शिवमहापुराणामध्ये आलेला हा उपाय करून बघा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। तर चला पाहूया काय आपल्याला उपाय करायचा आहे तो। ज्या बाईला मूल होत नाही आहे त्या बाईने पांढऱ्या रुईचं एक झाड असतं, त्याला फुलं असतात, ते फूल घेऊन तुम्हाला कोणत्याही एका महादेवाच्या मंदिरात जायचं आहे। महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती 21 वेळा ते फूल ओवाळून मंदिरातच ते आपल्या कमरेवरती बांधायचं आहे। कमरेवरती बांधण्यासाठी लाल दोऱ्याचा उपयोग करायचा आहे। हा जो उपाय आहे हा तुम्हाला मासिक पाळी आल्यानंतर 7व्या दिवशी करायचा आहे। आणि त्यानंतर एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे व अवधूतेश्वर महादेवाचं नाव घेऊन शंकर भगवानांना अर्पण करून ते पिंपळाचं पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे। आणि घरी आल्यानंतर गाईच्या दुधामध्ये ते पान उकळून रात्री झोपण्यापूर्वी नवरा बायकोंनी दोघांनीही प्यायचं आहे। असं केलं तर 3 महिन्यामध्येच भगवान शंकर तुम्हाला संततीचं सुख प्राप्त करून देतील। मी तुम्हाला एक कथा सांगते। माता अंजनी ज्या होत्या त्यांनाही त्यांचं वय 42 वर्ष होतं तरीही मूल होत नव्हतं। त्यावेळेस त्यांना त्यांचे वडील म्हणजेच गौतम बाबा यांनी सांगितलं की एक मातीचं शिवलिंग तयार करून त्याचं पूजन करत राहा। माता अंजनाने शिवलिंग तयार करून त्याची खूप मनोभावे पूजा केली आणि त्यांना भगवान शंकर प्रसन्न झाले व त्यांनाही संतान प्राप्त झाले। म्हणून मी तुम्हाला सांगते की भगवान शंकराच्या भक्तीमध्ये खूप ताकद आहे। तुम्ही जर मनोभावे त्यांची भक्ती केली तर तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल। त्यामुळे मी जे तुम्हाला 2 उपाय सांगितले आहेत ते करा। 3 महिन्यामध्ये तुम्हाला संततीचं सुख प्राप्त होईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।